माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत हेल्दी मुगाचा डोसा. यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आणि चीज आपण स्टफ करणार आहोत. त्यामुळे मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. मुलं देखील आवडीने हा डोसा खातात. हेल्दी डोसा इथे तयार होतो आपला. तर पटकन सुरुवात करूयात. 1 वाटी मूग मी इथे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. मिक्सर जारमध्ये काढून घेते सगळे मूग. आता यामध्ये 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं घालणार आहे. पाऊण ग्लास पाणी घालून इथे आता ह्याची फाईन पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे छान अशी पेस्ट ही तयार करून घेतलेली आहे. एका बोलमध्ये काढून घेते सगळं बॅटर. दुसरीकडे स्टफिंगसाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर अर्धा टोमॅटो, सिमला मिरची आणि गाजर इथे घेतले. भाज्या आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही इथे घेऊ शकतो. आता हाय फ्लेमवर ह्या भाज्या आपण टॉस करून घेणार आहोत. हाय फ्लेमवर भाज्या परतवून घेतल्या ना, की त्याला एक वेगळी अशी टेस्ट येते. 2 मिनिटांसाठी भाज्या परतवून घेतल्यात. आता यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा इथे चाट मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलंय. आता गॅस आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर ठेवून भाज्या इथे 2 ते 3 मिनिटांसाठी परतवायच्या आहेत. इथे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा नाहीये, नाहीतर मसाले आपले इथे करपू शकतात. 2 ते 3 मिनिटांसाठी भाज्या छान परतवून घेतल्यात आणि इथे स्टफिंग देखील आपलं रेडी आहे. दुसरीकडे मी कास्ट आयर्नचा तवा गरम करून घेतलेला, त्यावर थोडंसं पाणी शिंपडूया म्हणजे तव्याचं टेम्परेचर आपल्या सेट होईल आणि लगेचच आपला डोसा इथे घालून घ्यायचा. तर हा मुगाचा हेल्दी डोसा इतका छान तयार होतो ना आणि अगदी झटपट बॅटर आपलं तयार होतं, इन्स्टंट बॅटर तयार होतं. याला फर्मेंट करण्याची गरज नाही आहे. दही, इनो, सोडा काहीही यामध्ये लागत नाही आणि मस्त असं बॅटर आपल्या इथे तयार होतं. वरनं 2 चमचे तेल सोडलेलं आहे डोशावर मी आणि आता जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं ते इथे अर्ध्या भागावर मी हे स्टफिंग घालून घेते, कारण आपण नंतर फोल्ड करणार आहोत हा डोसा. त्यामुळे अर्ध्या भागावर मी हे सगळं स्टफिंग भाज्यांचं आहे ते इथे घालून घेते. त्याचबरोबर माझ्याकडे इथे मोझरेला चीज आहे ते घालते मी. तुमच्याकडे साधं चीज असेल तर ते तुम्ही किसून घातलं तरी देखील काहीच हरकत नाही. आता लो टू मीडियम फ्लेमवर हा डोसा असाच होऊ द्यायचा. साईडने आपोआप सुटला जातो. इथे चीज देखील आपलं मेल्ट झालेलं आहे आणि साईडने डोसा देखील सुटला गेला आणि किती भारी डोसा आपला इथे झटपट असा तयार झालेला आहे. फोल्ड करून घेऊयात आपण आणि काढून घेऊयात. काय रंग आलाय आणि सुंदर असा हेल्दी डोसा आपला तयार झालेला आहे. मुलांना टिफिनला देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अगदी आवडीने मुलं खातात. इथे आपण टोमॅटो चटणी किंवा सॉस सोबत आपण मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो. अगदी हेल्दी असं हे ऑप्शन आहे. चीज असल्यामुळे मुलं आवडीने खातात आणि भाज्या देखील त्यांच्या पोटामध्ये जातात. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छानशा आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.